दार दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शर्यी घेऊन जाणे सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। अब कितना बचा? टाइम क्या हुआ? 9:45। पिछले 5 मिनट में 7 बार पूछ चुके हो। गाड़ी बंद है आपकी? नाही ते आज पण जरा स्लो झालंय. ए बस आ गया. चला चला बस आली. एक देखो ना कितनी भीड़ है। हाँ हाँ सॉरी सॉरी सॉरी. चल ना जाते हैं, क्या हुआ? अगली में चलते हैं ना। अगले में चलने गए. हाँ ठीक है 12 झाला. अभी तक नहीं आई, थोड़ी देर कर दी ना। हा ना हे खूप अस्वस्थ वाटतंय. हे आपण जे काल वागलो त्याचा राग आला असेल का तिला? ये तो बुरा मान गई होगी वो. देख ये तुमने कल बहुत बदतमीजी किया उसके साथ. हमने बल्कि उन्होंने क्या क्या सुनाया हमें मराठी में। वो तुमसे प्यार करती है. क्या? आपको कैसे पता? तेज बोलली मला. तेज बोलत असते की तुझको वो पसंद करती है. मतलब आपको बोला उन्होंने? नहीं, हमको तो यो शिव तुला काहीच कळत नाही. हे मधल्यामध्ये माझं बटाट झालं. बटाटा क्या? ये तुम दोनों के बीच में माझा देवदास होऊन झालं. ये किसी ने ठीक किया कि प्यार के चक्कर में ना नहीं पड़ना ही नहीं चाहिए. हे ते मधल्यामध्ये माझी अवस्था ना घर का ना गाठ का असं झालं. ते मितूने माझं तर पार. क्या क्या क्या, क्या? नीतू? हाँ नीतू की बात कर रहे हो आप? हाँ तो तुझे क्या लगा? नहीं, कुछ नहीं। वो गौरी जी नहीं आई अभी तक? फोन ला के पूछे ना. क्या पता मीतू जी गौरी जी निकल गई हो तो. हाँ बरोबर बोलतोय. वरना इथे आपलं बस स्टॉपवर उभं राहून स्टॅच्यू होऊन जाईल. हॅलो. हा गौरी काय झालं ते आज बस स्टॉपवर नाही आलं? अरे मी आजीला जरा मदत करते. 12 वाजेपर्यंत निघते. ओके आणि ते मितू. मला नाही माहित का. ओके ठीक आहे बाय. बाय बाय. क्या हुआ? नाही तिला मितूचं नाही माहित. और उनका? कोण? गौरी जी. तिला यायला उशीर होणार आज. ते उशिरा निघणार आहे. 12 वाजता निघणार आहे. 12 बजे. अच्छा रेणु, हमें ना ऑफिस में कुछ डॉक्यूमेंट जमा कराने हैं और पासपोर्ट हमारा घर पे छूट गया है. तो आप निकलो, हम सीधे ऑफिस चले जाएंगे. हाँ चलिए बाय. हाँ चल मैं भी तुम्हारे साथ आता हूँ. अरे नहीं नहीं आप रुकिए ना. ठीक है? अरे मैं आता हूँ. नहीं नहीं. आज तो हम जवाब देके रहे, वो भी हिंदी में. फार काय अवघड नाहीये ग. पण बाबांनी कधी प्रयत्नच केला नाही बोलायचा, म्हणून त्यांना टेन्शन आलंय जरा. ते माका करू दे काय ते. थांब का आजी तू. अगो असं काय नुसतीच उभी राहू. आम्ही काय म्हणतोय, टेन्शन दिलंय ना. आता जावई बापू ते करून सोडणार की नाही ते बघ. जिद्दीच आहे, तुला माहित नाही बाबा तुझे. तुझेच जावई ना. तू काय कमी जिद्दी आहेस? हे काम घेऊन ठेवलेस ते काय रे? मग काय आता? अगो काल मी केलं एक दिवस. आज तुम्ही येलाव ना 2 जण मदतीला. माका काय करूच देत नाही. तू काही करायचंच नाहीयेस. हाताचं काय झालं पाहिलंस ना. अगो बरीच झाली आता. आजी थांब ग जरा. दे आली कशी नाही अजून. कोण ग? अरे कामवाली. ती म्हणली ती माका मी येतय उद्या 12 पर्यंत म्हणून मदतीला. इली वाटत 100 वर्ष आयुष्य आहे.
गौरी अगं तुला ऑफिसला जायचंय ना? हो हो मग आवर चल आता पटपट. हो एवढं करते. नमस्ते. ये हम सुबह डब्बा देना भूल गए थे. देते. अरे पण आज घरी कसा तू? ऑफिस ना? ऑफिस थोड़ा लेट जाना था. अभी बस निकल ही रहे हैं, ऑटो से जाएंगे. ऑटो हा रिक्षा हा एक काम करशील काय माझा हा आणि आमची गौरी आहे ना त्याका जरा सोडशील. तुझ्या वाटेतच आहे तिचा ऑफिस. क्या हुआ मालूम है आज मेरे मुळे उसको थोड़ा उशीर हुआ म्हणून त्याका सोडशील ना. जी ठीक है. हा, गौरी आले. सा सा. गौरे अगं हे सोडतोय तुका. आजी मी जाईन माझी. अगं असं काय रिक्षान चाललो तो. मी जाईन ना पण एकटी आजी. अगं सोडतोय ना तर लवकर पोहोचशील नाही. उशीर झाला ना माझ्यामुळे म्हणून म्हणताय मी. जा चलिए. अगं जा जा लवकर जा लवकर पोहोचशील. जा अच्छा नंदी. हा नीट जा. हा नीट जा. आपने बताया नहीं आप क्यों नाराज है हमसे? क्या गलती हुई है हमसे? काही नाही. तो अचानक बातचीत क्यों बंद कर दी? कुछ तो बोलिए. तसं काही नाहीये. काही नहीं. हर सवाल का जवाब यही है क्या? मला नाही माहित. फिर से नहीं. आप अपने मन की बात हमें नहीं बताएंगी तो हम कैसे समझेंगे? आप दोस्त हैं हमारी. कुछ तो बताइए. मी काय सांगू. माझं मलाच कळत नाहीये. गोंधळायला होतंय. जो विषय टाळायचा आहे तोच सारखा मनात येतोय. राग येतोय आणि चिडून झाल्यावर वाईटही वाटतंय. आता प्लीज मला काही विचारू नकोस. तुला समजून घ्यायचं तर घे आणि समजत नसेल तर माझ्याशी बोलू नकोस. जो आपने कहा उसे ट्रांसलेट नहीं करेंगी अब. ठीक है. आप चाहती हैं मराठी सीखें? सीख लेंगे और आपकी बात समझ भी लेंगे. आज शाम से ही वेणु से ट्यूशन चालू करते हैं. काय झालं साहेब स्कूटरला? तुमची तब्येत ठीक आहे ना साहेब? तब्येत ठीक आहे. स्कूटर सर्व्हिसिंगला टाकायला पाहिजे. द्या 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 मी लावतो साहेब. चला थँक्यू. साहेब आज तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा होता ना, ते काम झाला का? रिहर्सल होती, प्रॅक्टिस इंटरव्ह्यू. सेलिब्रिटी बरोबर हिंदीमध्ये चर्चा होती. प्रश्नांची कल्पना द्यायची होती. हा ते झाला का साहेब? सेलिब्रिटीला वेळ नाहीये ना. त्या ऐनवेळी इंटरव्ह्यूला येतं. अशी ऐनवेळची कामच मला पटत नाही. पण साहेब टेन्शन नाहीये, आपली तयारी पुरी झाली आहे. नाही थोडी तयारी अजून पाहिजे. हो साहेब. साहेब आज तर नंतर गच्चीत बसून करूया तयारी. ठीक. सावंत साहब की हालत क्या थी और क्या हो गई. विक्की ने इनके साथ जो भी किया ठीक नहीं किया. क्या बोल रहा हूँ मामा? विक्की को कोस रहा हूँ. कमबख्त जाते जाते सावंत साहब को बूढ़ा कर गया. जी गरम आहे. हळूहळू. अगो बास. हात धुवू नका. चमच्याने जेवा. हो. हा. कशा केवढे माझे लाड चालले. मी काय करू कत नाही. सगळं जे काय केलं ना त्या गौरीन आणि नचिकेतने. मी काय केलं ग? पोळ्या तर तूच लाटत होतीस भराभरा. हा दादाने मात्र सगळ्या पोळ्या भाजल्या. होय गोय भाजल्या त्याने. तशा 2 करपल्या पोळ्या पण मग त्याच्या ध्यानात इला.
लवकर आलं लक्षात. बरं मी वाढायला घेते हा. आई आज तू वरच बस बरं. हो हो. निशा, ए निशा, अगं गरम आहे तोवर खाऊन घे का. गौरी लोणचं आण. तुम्हाला किती देऊ खिचडी? पुरे एवढी? अहो थोडी घ्या. बस बस. जेवण झालं की तुझा हात चेपून देतो. हात दुखतायत ना तुझे. नाही बाबा, आजी आणि दादाने मला फारसे काम करूच दिलं नाही. मीच आज आजीचे हात चेपून देणार. वा वा, दे दे हा चेपून दे. कशा आता नाथ सेवा करणार आहे ना, मग करून घे. ठीक आहे. बर जाऊया बापू. आज काय पोळ्या करू काय जमला नाही आणि फक्त खिचडी केली आहे. उत्तम आहे. मला आवडतं खिचडी. पण मला नाही आवडत ना. दिवसभर राब राबायचं, नोकरी करायची आणि घरी येऊन काय खिचडी खायची. नचीची नोकरी गेली तर एवढे वाईट दिवस आले. तसं नाहीये निशा, अगं काय बोलतेस तू? हा, आज दिवसभर सगळे दमलेत आणि आजीचा हात तर तू तर बोलूच नकोस. घरात पोळ्या भाजून दमणं वेगळं आणि नोकरी करून दगदग करून दमणं वेगळं. ते बघ, आज जरा घरात गडबड होती ना, म्हणून खिचडी केली आहे. उद्या पोळी भाजी असेल. ठीक आहे, जेव तू. मला नाही खायची. अगं असं भरल्या ताटावरनं उठू नकोस. जेवढं जाईल तेवढं खा, बाकी राहू दे. हा, आता नाहीये ना समोर ताट. अगं निशा, ए निशा, कशाला बसवतोस हिला आपल्या बरोबर जेवायला? मी समजावते तिला. काय गरज नाहीये. ए निशा, अगं तू कुठे निघालीस? माहेरी. अगं ए निशा, निशा थांब. काय बेटा, असं घर सोडून जाण्यासाठी हे काही कारण आहे का? या घरात राहण्यासाठी काही कारण आहे का? नचिकेत, अरे सांग ना तिला काही. तो काय बोलणार? तो जो बोलला असता ना तर हे असे दिवसच आले नसते. अगं हे बघ निशा, निशा, अगं असं नको करूस ग. ए निशा, काय करायचं हिचं? माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो. माझीच चूक आहे. योग्य वेळी जर या बाईला मी त्याची पुरे पुरे. बाबा, असं भरल्या ताटावरून उठायचं नाही. तुम्हीच शिकवलंय ना. पोट भरले माझं अपमानाने. आणि माझ्या बाबांचा मान इतकाही स्वस्त नाही की कोणी काही बोलेल आणि त्यांचा अपमान होईल. बसा तुम्ही, बसा. तुम्ही का वाईट वाटून घेताय? हं? बाबा, तिने तुमचा नाही, आपल्या घराचा, आपल्या घरच्या नात्यांचा अपमान केला आणि या घराने तिला दिलेल्या प्रेमाचा अपमान केला. बाबा, तुम्ही तिच्या सगळ्या चुका पोटात घातल्या, त्या तुमच्या मोठेपणाचा अपमान केलाय. तिला नाही कळत, तिची कुवतच नाहीये. पण मला माहितीये ना माझे बाबा काय आहेत. जगातले सगळ्यात स्ट्रॉंग बाबा आहेत. हो ना दादा? आज मी भरवणार तुम्हाला. बाबा, आ करा पटकन. सगळी गणित सोडवायची आहेत आणि सगळ्या पायऱ्या पूर्ण करायच्या. 2 प्रोग्रामों से मेरी राहें 2 तरह से जुड़ी. उन प्रोग्रामों के लिए प्रोग्राम डायरेक्टर थे हमीद सायानी साहब, जो न सिर्फ मेरे बड़े भाई थे बल्कि ब्रॉडकास्टिंग में मेरे गुरु भी थे. मगर हमीद भाई चाहते थे कि मैं अपने कॉलेज की पढ़ाई पर ज्यादा ध्यान दूं
मैंने पढ़ाई से ज्यादा कॉलेज पर ध्यान दिया, क्योंकि वो था बंबई का सेंट जेवियर्स बाबा। कॉलेज, जिसके टेक्निकल इंस्टीट्यूट में ही लक्ष कुठे आहे? खा ना. प्रोग्राम रिकॉर्ड हुआ करते थे. फिर एक दिन ऐसा आया. अगं उच्चार ऐकते काय आहे, आपल्या भाषेत आणि हिंदी भाषेत काही शब्द सारखेच असतात, पण त्याचे उच्चार वेगळे असतात. म्हणजे आपण नमस्कार म्हणतो तर ते नमस्कार नमस्कार असे बरेच शब्द आहेत. त्या उच्चारातले बारकावे कळणं फार गरजेचं असतं आणि ते जमणं फार गरजेचं असतं. बाबा तुम्हाला सगळंच जमतं. तुम्ही उगाच टेन्शन घेताय. 2-3 दिवसापासून तुम्ही इतकी तयारी केली आहे की आजचा कार्यक्रम छानच होणार आहे. बघा तुम्ही. वा, लेकीला किती कॉन्फिडन्स आहे बघा आपल्या बाबाबद्दल. म्हणजे आम्हाला सुद्धा आहे. तिका काय आमका सगळ्यांका. कोण मूर्खासारखी बेल वाजवत आहे? कोण आहे? बिल्डिंग मधली बारकी मुलं दिसतात. हो आई, आत्ताच पोहोचले. अगं पिशव्या खूप जड होत्या, पण रिक्षावाल्याने जिन्यापर्यंत आणून दिल्या. अगं काही काळजी करू नकोस, आजच कडधान्य भिजत घालते. हो ना. आणि अगं तू सगळं सामान भरून दिलंयस म्हणून, नाही तर या घरात नुसतं खिचडी खाऊन जगायची वेळ आली होती. हो हो, काही काळजी करू नको. नाही काहीही लागलं ना तर तुलाच फोन करेन. चल बाय. नची, आता पिशव्या तरी आत उचलून ठेवणार आहेस का तू? आणि आता काळजी करायचं काही कारण नाहीये. माझ्या आईने महिन्याचं सगळं सामान भरून दिलंय. डाळ, तांदूळ, कडधान्य सगळं आहे. म्हणजे आता आपल्या जेवणाचे हाल नाही ना होणार. हॅलो सर. हो सर, आता लगेच निघतीये. हो आत्ताच घरी आले, तयार होऊन लगेच निघते. हो हो सर. हो. ही बाकीची गणितं आपण उद्या सोडवूया. हा, तुम्ही निघा. हा, मला ऑफिसला जायचंय. माझा डबा तयार करा. नची, पिशव्या. चला कामाक लागूया. तिने ऑर्डर दिली म्हणून जायची गरज नाहीये. आई डोक्याला ताप होऊन बसलाय. आपण तसंही माका स्वयंपाकाक लागूकच होया ना आता. हा चल, मी तुला मदत करते. हा तेच ये, चल चल चल. हो, तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे जरा दुर्लक्षच करा. बाबा तुम्ही तुमच्याच कार्यक्रमाचा विचार करा. आम्ही सगळे तोच विचार करतो. दादा तूच सांग. बाबा खरंच तुम्ही या सगळ्या घरच्या कटकटींकडे खरंच लक्ष नका. तुमचा पहिला हिंदी कार्यक्रम आहे आणि तो बेस्टच व्हायला हवा. हो बाबा. बेस्टच होतलंय. या गौरीची आई. गौरीची आई, अगं बाई तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? अहो दयासाठी विरजण मागायलाच आले होते मी. अगं पण आता हा एवढाच, हा त्याचा इरजण लावताय आणि मग संध्याकाळी तुका देताय, कळला? बरं मग आता काय होया तुका? लसूणा चालेल? हो चालेल. 2 पाकळ्याच घेते. हा 2-3च. अगो आमच्या जावयांचा कार्यक्रम आहे हिंदीतून रेडिओवर. नक्की ऐक. हा अरे वा, मी अख्ख्या बिल्डिंगला सांगते आणि इकडेच पाहायला येते. चला येते आम्ही. जाताना दार कोण चालवतो दरवाजा? मी येतो. शांतपणे कार्यक्रम करा. हा घ्या. नमस्कार करतो. बांग सांभाळा. आता कसा जावयासारखा बोलला. आता
आता तुमचं कार्यक्रम ना बेस्टच होतलो. चल कडे. हो सावकाश जा, हा. हो हो बाबा ऑल द बेस्ट. थँक्यू. सावकाश जागा. हो हो येते. हा. जयराम जी की साहब. जयराम जी. साहब आज आपका प्रोग्राम है ना? जी हमारी तरफ से बेस्ट लक. धन्यवाद. हिंदी में जवाब. हाँ क्या बात है. सुना सी बाबू, साहब का आज रेडियो पर पहली बार हिंदी में प्रोग्राम है. शाम 5 बजे सुनिएगा जरूर. अरे वाह, हम जरूर सुनेंगे अंकल जी. ऑल द बेस्ट. धन्यवाद. ऑल द बेस्ट अंकल. धन्यवाद. हा शिव समोर आल्यावर काय होतंय मला, याला कळत कसं नाहीये मला नाही बोलायचं याच्याशी.